म्हणजे त्रासात त्रास आणू शकतो, त्या पुढे जाऊन मला सांगायचंय, राज ठाकरेने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा थेट नाही परंतु वैचारिक अपमान केलेला आहे। एका खाजगी दूरचित्रवाहिनीवर मुलाखत देताना राज ठाकरे युनायटेड स्टेट ऑफ इंडिया म्हणतो, देश एक संघ नव्हता असं सांगतो। अबे राज ठाकरे, हिंदवी स्वराज्य काय होतं की प्रसिद्धी मिळावी म्हणून तोडकी फोडकी भिकार चोटपणा आहे का? प्रसिद्धी मिळण्यासाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज ठाकरेनं विचाराचा, हिंदवी स्वराज्याचा अपमान केलेला आहे। संघ भारत राज ठाकरेला माहीतच नाही काय ते, आणि म्हणून राज ठाकरेवर लवकरात लवकर योग्य ते त्याच्या पक्षावर, उद्धवच्या पक्षावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्या पुढे जाऊन आमचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे, मला सांगा, नाशिकच्या, आमची मर्यादा ही आहे की सर्व धर्माच्या अधिकारांचं रक्षण, संरक्षण आणि मुक्तपणे आपापल्या धर्म रीती परंपरेला जे आहे मुक्तपणे कार्य करण्याची मुभा असलेला हा देश आहे, भारतीय संविधानातून दिलेला हक्क आहे। हा राज ठाकरे कुंभच्या बाबतीमध्ये कचरा सफाईला, तरी कचरा साफ केल्याच्या नंतर खूप मोठी मुक्ती असते, खूप मोठं कार्य असतंय, कधी कचरा साफ करायला यावा त्या तपोवनामध्ये नुसतं लोकांमध्ये चुळबुळ 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 लावण्यासाठी यायचं नसतं राज ठाकरे। आणि ज्या प्रकारे राज ठाकरे नाशिकमध्ये व्यक्त झाले, म्हणे लाकूड तोड्या महाजनांपेक्षा लाकूड तोड्या असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे। मला एक समजत नाही, राज ठाकरे, तुला आता भोंगे बाबा म्हणावं का रे? भोंगे बाबा, महाजन साहेब हे कुंभासाठी काम करतायत। जे कोणी कुंभासाठी काम करतंय त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये आदरयुक्त राहिलं पाहिजे। राजकीय पक्ष किंवा राजकीय माणूस म्हणून नाही, त्याला सेवा म्हणतात रे राज ठाकरे, एवढं तर ज्ञात असलं पाहिजे। सेवेला सेवा म्हणायचं, त्याच्यासाठी चार धर्माची धर्म परंपरा ही माहीत असली पाहिजे। तर उडवणाऱ्याला काय माहीत असणार आहे? आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की हा भोंगे बाबा